त्याच्यावर संस्कार देखील करा। आता आपल्याला आई 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वाढवते, लहानाचं मोठं करत असते, आपलं पालन पोषण करते आणि तेच वडील पण काही कमी नाहीत बरं, वडील पण खूप श्रेष्ठ आहेत, तुम्ही पण खूप श्रेष्ठ आहात। अहो, आई आपल्याला जन्म देते, परंतु आपले पालन पोषण करणारे हे आपले आई आणि वडील दोघेही असतात। आई श्रेष्ठ आहेच, तुम्ही सगळे माता माऊला खूप श्रेष्ठ आहात, परंतु तुमच्या एवढेच हे असे आपले वडील हे देखील खूप श्रेष्ठ आहेत। अहो, आता आपल्या बाळाचं दुखत असेल तर आपण खाटवरती बसतो, फॅन खाली बसतो, मला पट्टी करतो। अहो, मनामध्ये त्या आईच्या काळजी असतेच, परंतु त्या दवाखान्याचं बिल भरण्याकरिता हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून आणि रात्रीचा दिवस करून झटणारा बाप तुमच्या मुलांनी बघायला हवा। अहो, बाप हा स्वतः पायामध्ये फाटकी चप्पल घालतो, चप्पल नसतेच पायामध्ये, परंतु आपल्या मुलाचे पाय घसू नये, त्याला चटके बसू नये, काटा मोडू नये म्हणून आपल्याला चप्पल न घेता आपल्या बाळाला 2-2 हजाराचा बूट पुरवताना तो देखील बाप असतो। हे आपण मुलांना सांगायला पाहिजे, का तर यांच्यामुळेच पुढची पिढी घडणार आहे। आणि आता कुठेतरी विचार करा की आपलं काय चुकतंय का तर भविष्यामध्ये आपलंच पाहून मुलं करतात। एक गोष्ट सांगते थोडक्यात, एक मुलगा होता, त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यासाठी पूर्ण बॅग वगैरे स्वतःच भरली, आई वडील तर मात्र म्हणत होते नको, परंतु आणि पूर्वी कसं वेगळं ठेवायचे असं आई वडिलांना तसं ठेवायचे आणि एक घंटी असायची, भूक लागली की सकाळी ती वाजवायची, आई लेकराकडे ताट द्यायची, म्हणायचे जा तुझ्या आजोबा आजीला देऊन ये, सकाळी संध्याकाळी दररोजचा टाइम, बाकी बोलायचं नाही, काही नाही, काहीच नाही। आणि मग जात असताना तो जो मुलगा होता छोटा, तो देखील एक चिठ्ठी घेऊन बसला आणि लिहू लागला। वडिलांनी विचारलं, का रे काय लिहितोय आता? अरे तुला लयच आवडतात ना तुझ्या आजी आजोबा, जा त्यांना टाटा बाय बाय कर। तो म्हणाला, अहो त्यापूर्वी मी देखील मोठं झाल्यावरती तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये सोडण्यासाठी जे काही साहित्य तुम्ही त्या बॅगेमध्ये बांधून ठेवताय ना त्याची मी यादी लिहितोय। म्हणजे याचा विचार आपण करायला हवा, आपण कुठेतरी कुठं चुकतोय का तर आपल्यामुळे पुढची पिढी घडणार आहे। अहो, आई पण खूप श्रेष्ठ आहेच आपल्यासाठी, का कारण आई ही आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवत असते, पालन पोषण आपलं करत असते। अहो, असाच एक छोटा राजू नावाचा मुलगा होता आणि तो खूप मोठा चौकस होता, त्याच्या वडिलांचा दवाखाना हा अगदी घराच्या जवळच होता चिटकून, आणि तो